तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, काल बॅटिंग चांगली झाली पण हार्ड लक मॅच हरलो. पण आज तसं करायचं नाही. आता 100% देऊन खेळायचं. आयकॉन टुर्नामेंट खेळायला आपण चालली. हिंगणगाव संघातून DD11 हिंगणगाव संघाचं नाव आहे. आपण त्यातून आयकॉन खेळायला चालली. सेमीफायनलला त्यांनी एंट्री केलेली आहे. आता बाकीचं आता राहिलेलं काम आपण पूर्ण करून द्यायचं त्यांना, की फायनलपर्यंत पोचवून द्यायचं आहे. तर आता चाललो आहे खेळायला आणि आपल्या संघात अपोजिट पुन्हा एकदा अविनाश वाघमारेचा आयकॉन आहे. त्याच्या विरोधात खेळायचं आणि पहिलीच मॅच त्याच्याने आपली आहे. त्यामुळं त्याला बी सोबत घेऊन जायचं आहे. तर चला जाऊया. जायला वेळ झाला आहे त्यामुळं गडबड आहे. ही आपली गाडी आणि सगळं सामान घेऊन आपण आवरून तयार आहे. तर चला जाऊया. आता यो आला आहे. आता ह्याला इथनं घ्यायचं. आणि यो भैया रविभाऊचं पोरगा भैया. आता आम्ही सगळे चाललो नाही, आम्ही दोघं जाणार आहे. तर गाडीत सामान ठेवलेलं आहे ना, आता हे घ्यायचं आणि इथनं तराड निघायचं. Okay, let's go. ते स्टेज आहे आणि इकडं युट्यूब आणि या साईडला पवेलियन. आता आम्ही आवरून तयार आहे पूर्ण किट करून आमची मॅच. आणि हे आमचं किट, हे सोन्या आमचा हिंगणगाव टीमचा मेंबर, काळीच मेंबर. आणि मेन म्हणजे माझ्या मापाचं किटच नाही, त्यामुळे मला हा या किटवर खेळायला लागणार आहे. सगळं मोठं किट आहे. आता मला विकेट धावतो आणि दुश्मन धावतो. दुश्मन आता त्याच्या विरुद्ध खेळायला जाता. ही विकेट बघा त्यांची. आणि ग्रामीण भागात नियोजन खटच केले. ही पूर्णपणे विकेट सिमेंट विकेट आहे, त्यामुळे मजा येणार. यो सुरेश, यो अविनाश, आता ह्याच्या विरुद्ध खेळायचं आपण. आणि आज पण विरोधात. आणि बापू लोंढे आमचा यॉर्कर स्पेशलिस्ट. जरा इकडं बघाय, तिकडं ऊन यायला लागले. आणि पूर्णपणे ग्रामीण भागात टुर्नामेंट असल्यामुळं नियोजन चांगलं केले. आणि सगळं शक्यतो जास्त टुर्नामेंट ग्रामीण भागातच होते त्यामुळं नियोजन त्यांचं 100% देऊनच करतात. आता चला तुम्हाला पुढचं दाखवतो. तर आता टॉस झाला आहे मॅचचा आणि रांजणी संघानं टॉस जिंकला आहे. आणि त्यांनी बॉलिंगचा निर्णय पहिला घेतला आहे, कारण 7 ओव्हरची मॅच असल्यामुळं आता व्यवस्थित खेळायला लागणार आहे. 7 ओव्हरला कमीत कमी 42 बॉल असणार आहेत. 100चं टार्गेट ठेवूनच खेळायला लागणार आहे. 100चं टार्गेट ठेवलं तर आपण कुठं बॉलिंगला सेफ जातोय किंवा आरामात निवांत होते, रिलॅक्स. एखादी ओव्हर चांगली पडली की मॅचवर येतोय, पण लो स्कोरिंगला जरा एखादी ओव्हर मार खाल्ला की सगळे अवघड होते. त्यामुळं पूर्णपणे बेस्ट देऊन खेळायचं. आता आयकॉन आले म्हणल्यावर त्यासारखंच खेळायचा प्रयत्न करायचा आपण. राजनीश टीम अपोजिट आली आहे. आता गजो तुला काय म्हणते रे? गेल रायटी बकासूर आहे, नुसता आणतोय. हे प्रवीणदा, हे सगळे, यो हर्षद, हे आपलं संदीपदा, आणि हे आता यांचे नाव माहीत नाही, यो अक्षय. हे असं आता यांच्या विरुद्ध खेळायचं आहे. यो या हावरा बघा. यो आता मजाच मजा आहे खेळायला, सगळी एकत्रच खेळायचं आहे. तर बेस्ट लक तुम्हाला बी, बेस्ट लक आम्हाला बेस्ट लक. आयडीज द व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू अभ्यंतर धावसंख्येमध्ये 12 धावसंख्या 1 ने पेग होत असताना संघाच्या धावा तब्बल 28 आकड्यावरती. तर आत्ताच मॅच झाली आणि मॅच अशी झाली की पहिला आमची बॅटिंग आलती आणि आम्ही टार्गेट ठेवलेलं 80 ते 90चं. पण जरा एवढं वाईट झालं की नाही की माझी लवकर दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट पडली. नुसत्या 11 धावा करून आऊट झालो आणि टीम सगळ्यांच्या ओळीनं मागं विकेटचा चालू झाल्या पडायला. आणि 7 ओव्हरला फक्त आम्ही 64 धावा केल्या. अपोजिट संघाला म्हणजे रांजणी संघाला 65 धावांचं टार्गेट होतं. त्यांनी फक्त 5 ओव्हरमध्ये 2 ओव्हर राखून 5 ओव्हरमध्ये कंप्लीट केलं. 65 रन्ना काढल्या. त्यामुळं लय कसर वाटायला लागलं, कारण का एवढा विश्वास ठेवून बोललेलं, त्यासाठी त्यांचा विश्वास आपण मान राखू शकलो नाही. चुकी झाली. एका शॉर्ट सिलेक्शनमुळं पवेलियनमध्ये जाऊन बसायला लागलं. तेवढंच दिसायला लागले. महाराज होता कव्हरला, गेला ऑफ साईडला आणि सगळाच घोळ झाला. तिथं ठरवून केल्यामुळं जरा घोळ झाला. पण काय हार्ड लक चालायचं. आता नेक्स्ट टाईम हिंगणगाव संघाला आपण जिंकूनच द्यायचं. तर त्याच्यानी सांगितले की बाबा बोलवा, म्हणजे पैसे काही नको वाटलंच तर, पण मॅच तेवढे जिंकून देतो. कारण का त्यांनी विश्वास ठेवून बोलायला ते नाराज झालेत. आपण नाराजगी त्यांचे दूर करायचं काम हे आपलं आहे. पण नेक्स्ट टाईम त्याच्यानी निवांत जिंकून द्यायचं. आणि स्पॉन्सर DD11 आपले DD संघा घेऊन आले. आता चालेल मी घरी, तर उपाशी घालवणार म्हणलं नाश्ता करतो, तर नाही, जेवायला इथं घेऊन आले. तिथं विटा रोडला इथं मोठं हे आहे त्यांचं हॉटेल आहे, लय भारी. म्हणजे त्यांचं नाही, म्हणजे बाहेरचं दुसऱ्यांचं हॉटेल आहे. आम्ही सगळे इथं जेवायला आले. आता जेवणार आणि मग घरी जाणार आहे. हवे ती चालले ते घराकडे जाणारच काय तू? हवे ती 4 व्हीलर म्हणून चालले. तर गावात जाऊन आता डायरेक्ट आम्ही ग्राउंडवर आलोय, कारण का एकटा जाणार होतो पण अविनाशला संघ घेऊन जायचा आहे. दोघं सोबत आलोय म्हणल्यावर सोबत घेऊन जायचं आहे.
आणि फायनल मॅच चालू असलेली बेळंकी विरुद्ध रांजणीनं पहिल्यांदा बॅटिंग करून 72 धावा केल्या, फक्त 73 धावांचा लक्ष होतं आणि बेळंकी संघाने निवांत चेस करायला लागलेत. आता मी बापूदा इथंच बसली बघत सगळं इथं ग्राउंडवर जखच बसले मॅच बघायला. पूर्णपणे वन साइड मॅच चालू आहे. तर सुपील सर, जर माझा आवाज आपण असेल तर आमच्या कॉम्प्युटरला भेट द्या. सेकंड बॉल हवाई सप्परसाठी ठेवला, लिला मारला वाकडा तिकडा बाबरीचा हिरवा पाला, लांब मारेगा षटकार, गज्जू झुके का नाही साला. इथे षटकार बेळंकीनं वन साइड सामना जिंकवलाय आणि 15 बॉलला फक्त 3 धावा पाहिजेत आणि सगळी टीम राहिल्या समोर आणि हा मारलाय 6 मारलाय तिथं. 2026 स्पर्धा क्रमांक 2चा चॅम्पियन संघ आहे. मॅच झाल्यानंतर सगळी टीम रांजणीची इथं बसल्या आणि त्यांना विचारलं की हारायचं कारण काय, तर त्यांचं कारण आहे का काय काय सांगतात. हा बरं, हा काय होतं? एक पुरी भाजी, हा. प्लेट, हा. एक्स्ट्रा 2 पुऱ्याने. हा, तुमचं काय होतं? मी 1.5 डझन केळे आणले होते. ही मिसळ 4 पाव आणि 2 लस्सी आणि ताक पिल्यामुळे पूर्ण बॉडी डल झाली होती. सगळ्यांची अशीच परिस्थिती आहे आमच्या टीम मध्ये. तुला डोसा खाल्ला होता. मी पेपर डोसा खाल्ला होता आणि तरी पण मी खेळलो. 1-3-4 शिक्षक तर मग मारले. माझं काम मी खेळलोय. दोन्ही डोसा जरा जास्त झालता तर त्यावर ताक. आणि तुमचं काय झालं? आम्ही दोघांना आणि तुम्ही एक पुरी बाई तू ऐकून तुझं काय झालं? अजून राहिले मी दाबून खाल्ले. एवढं खाल्लंय याने बॉल टाकायला बॉल पोचणार तरी म्हणले निम्म्यात का बॉल टाकायला लागल्यात. नुसतं खाऊन निवांत बसले ते, त्यामुळे हारले ते. दुसरं काय कारण आहे, नाही तर पहिलंच मारलं असतं. तर आता ग्राउंडवरून आता थोड्या अंतरावर आले आणि जरा चहा पिऊन जरा निवांत फ्रेश झाले. आता इथून पुढे चाललोय आम्ही आणि आता जरा गाडीचा जरा आवाज जरा लय खरखर आलता. नेमकं काय झाले बघायला वाटत थांबलेला. आता इथून पुढे नॉनस्टॉप घर गाठायचं. आता यो आवी पूर्णपणे बॅटा बिटा घेऊन तयार आहे. तर चला जाऊया. Okay, let's go. तर मित्रांनो, आता आलोय आपण आपल्या घरी आणि आजच्या छोट्याचा व्लॉगचा करूया इथंच भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.